गणूबाप्पांच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी चालू आहे नाही का? आणि गणूबाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे हे तांदळाचे उकडीचे मोदक. गणूबाप्पांसाठी हे छान पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊ आणि कळीदार मोदक कसे बनवायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गणूबाप्पांचं आगमन झालं की प्रत्येक गृहिणी मोदक बनवायच्या लगबगीला लागते नाही का? आता हे उकडीचे मोदक बनवायचे म्हणजे प्रत्येकालाच थोडंसं अवघड काम वाटतं, कारण बऱ्याच जणांना हे मोदक बनवायचे जमत नाहीत. कधी कधी ते घट्ट होतात, कधी कधी मोदकांना तडे जातात किंवा कळ्या पाडायचं सुद्धा बऱ्याच जणांना जमत नाही. तर हा आजचा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये काही खास टिप्ससह हे छान कळीदार लोण्यासारखे मऊ असे मोदक कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने ते मी दाखवलेलं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मोदक बनवायला घेतलेले तेव्हा मी तांदळाच्या भाकरीचं जे पीठ असतं त्याच्यापासून उकड बनवलेली आणि त्याचे मोदक बनवायला घेतले, आणि काय जे व्हायचं तेच झालं. एकसुद्धा मोदक चांगला झाला नाही. मला माहितीसुद्धा नव्हतं की मोदक बनवण्यासाठी त्याचं वेगळं असं एक पीठ बनवावं लागतं. पण तेव्हापासून प्रयत्न करत करत आता हे छान असे सुबक मोदक मला जमायला लागलेत. आणि खरंच प्रयत्न केले तर सगळ्यांनाही असे छान मोदक नक्कीच जमतील. चला तर मग ह्या गणूबाप्पांच्या आवडीच्या तांदळाच्या उकडीच्या मोदकाच्या रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण मोदकासाठी जे सारण लागणार आहे ते बनवणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप वितळले की त्याच्यामध्ये खवून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे. तर इथं मोठा 1-1.5 कप होईल इतकं मी खोबरं खवडून घेतलेलं आहे. आता तुपामध्ये खोबरं टाकून 1 मिनिटभरासाठी ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे खोबऱ्यामध्ये जर काही जास्त प्रमाणात पाणी वगैरे असेल ते थोडंसं कमी होईल आणि सारण पटकन आपलं बनलं जाईल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. तर 1.5 कप खोबऱ्यासाठी मी 1/4 कप होईल इतकं बारीक करून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे. आता जास्त गोड हवं असेल तुम्हाला सारण तर थोडंसं तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. पण खोबऱ्याच्या निम्म्यापट आपण गूळ टाकलं तर सारण अगदी व्यवस्थित बनतं. म्हणजे जास्त गोड पण होत नाही आणि अगदी पण गोडवा कमीसुद्धा जाणवत नाही. तर जेवढं खोबरं असेल त्याचा अर्धा पट आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर हाय फ्लेमवरती तुम्ही पहिल्यांदा असं सतत परतत राहून गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित वितळला तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि सारण एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता गूळ पूर्ण वितळलेला आहे. त्याच्यामध्ये मी 5-6 वेलदोडे खलबत्त्यामध्ये बारीक करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. वेलदोडे सगळ्यात शेवटी टाकायचे म्हणजे छान असा सुगंध त्याचा सारणाला लागतो. आता आपल्याला बनवायची आहे मोदकाची उकड. तर त्यासाठी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी 2.5 कप पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवढं पीठ घ्यायचं आहे तेवढंच पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर ह्याच कपाने मी 2.5 कप पीठ मोजून बाजूला ठेवलेलं होतं आणि त्याच कपानं 2.5 कप पाणी मी भांड्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार, म्हणजे पाव ते अर्धा चमचा होईल इतकं मीठ टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा होईल इतकं तूप टाकलेलं आहे. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर आपलं तूप व्यवस्थित वितळलेलं आहे आणि पाण्याला उकळी यायला थोडी थोडी सुरुवात झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 2 चमचे दूध. दुधानं छान पांढरा शुभ्र असा कलर येतो मोदकांना. इथं पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मोदकाचं जे पीठ आपण मोजून ठेवलेलं होतं 2.5 कप ते टाकायचं आहे. तर मोदकाचं पीठ बनवण्यासाठी काय करायचं, तांदूळ स्वच्छ 4-5 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि सावलीमध्ये किंवा पंख्याच्या खाली तांदूळ सुकवून गिरणीतून बारीक असं दळून आणायचं. तर हे मी शुभांगी तांदूळ माझ्याकडे होते ते स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून बारीक असं दळून आणलेलं आहे पीठ. इथं मी पीठ पाण्यामध्ये टाकून पळीच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे. तुम्ही लाटण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. मी पळीच्या साहाय्यानेच पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. गॅसची फ्लेम चालूच आहे, पण गॅसची फ्लेम या ठिकाणी लो ठेवायची आहे. पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने मी पळीला लागलेलं पीठसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं ही जी उकड आहे अशी झाकून ठेवायची आहे. गॅस आता या ठिकाणी बंद करायचा आहे. तर गॅस बंद करून उकडीवरती मी 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, इथं आपली उकड तयार आहे. परात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी उकड बनवून घेतलेली आहे ती परातीमध्ये काढून घ्यायची आहे. तर काही जण काय करतात, उकड आपली काढताना गॅसची फ्लेम चालूच ठेवतात आणि वरून झाकण ठेवतात. तर झाकण ठेवल्यानंतर गॅस बंद करा, नाही तर पीठ तळानं जी उकड जी असते ती आपली तळानं करपण्याची शक्यता असते. तर उकड पूर्ण परातीमध्ये काढून घेतलेली आहे आणि वाटीच्या साहाय्यानं ही उकड अशा प्रकारे थोडीशी स्मॅश करून घ्यायची. जेव्हा पीठ गरम असतं तेव्हाच वाटीच्या साहाय्यानं असं स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे पीठ मळताना
थोडं बरं जातं. आता पीठ थोडंफार थंड झालेलं आहे. आता इथे एका वाटीमध्ये 2 चमचे तेल आणि अर्धी वाटी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. अगदी थोडंसं तेल वापरून पाणी लावून आवश्यकतेनुसार ही मोदकाची उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. चांगली 7 ते 8 मिनटं व्यवस्थित अशी ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. तर इथं पेशन्सची गरज आहे बरं का. गडबड करून तुम्ही उकड मळायचा कंटाळा आला आहे म्हणून गडबड करून मोदक बनवायला घेऊ नका. चांगली 7 ते 8 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त मळली तरीसुद्धा चालेल. थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला अगदी लोण्यासारखी ही उकड मळून घ्यायची आहे. तर 7 ते 8 मिनटं ही उकड मी व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे आणि पिठाचं टेक्स्चरसुद्धा तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यावरून सुद्धा कळतं की आपलं पीठ किती छान मळलं गेलं आहे. आता तरी पण तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं, पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा, त्याचा अशा प्रकारे गोळा बनवायचा आणि थोडंसं दाबून असा पारीचा आकार द्यायचा. जर कडा ह्या पारीच्या त्याला भेगा पडल्या तर म्हणायचं की आपली उकड तयार नाही आहे. तर इथं मी पारी तुम्हाला करून दाखवली. अजिबात भेगा वगैरे पडल्या नाहीत म्हणजे आपली उकड तयार आहे. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मोदक करायला सुरुवात करतो तेव्हा हात स्वच्छ धुवून घ्यायचे, नाहीतर आपल्या मोदकाच्या पाकळ्या किंवा ज्या कळ्या पाडतो तेव्हा मोदक फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मोदक बनवताना नेहमी हात स्वच्छ धुवूनच घ्यायचे. आता हाताला आवश्यकतेनुसार तेल लावायचं आणि अगदी तुम्हाला ज्या आकाराचे मोदक बनवायचे तेवढं पीठ घ्यायचं आणि राहिलेलं पीठ अशा प्रकारे कपड्यानं झाकून ठेवा. म्हणजे कधी कधी आपल्याला मोदक बनवायला जास्त वेळ लागतो तेव्हा पीठ काय होतं, वरून सुकतं, मग मोदक व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे कापड ठेवा. आता हाताला थोडं थोडं तेल लावून अशा प्रकारे मोदकाची जी पारी आहे ती बनवायची आहे. तर मोदकाची पारी करताना तुम्हाला जर तेल लावून जमत नसेल तर सुकं जे मोदकाचं पीठ असतं तांदळाचं ते सुद्धा वापरून तुम्ही पारी बनवू शकता. किंवा आपली जी पापड वगैरे लाटायच्या आताच्या मशनी आले त्यानेसुद्धा तुम्ही पारी करून घेऊ शकता. तर अक्षर हातावरती सुद्धा अगदी छान या पिठाची पारी होते. पीठ व्यवस्थित मळलं तर मोदक अगदी सुरेख होतात. तर इथं मी थोड्या मोठ्या आकाराचेच मोदक बनवते. तर पाहू शकता अशा प्रकारे ही पारी बनवून घ्यायची आहेत. तर पारीच्या कडा प्रेस करून आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता मोदकाला कळ्या पाडायच्या आहेत. तर आपल्या या 3 बोटांचा उपयोग करून अशा प्रकारे मोदकांना कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मला 21 कळ्या वगैरे काही जमत नाहीत, पण एक 12-13 कळ्या तरी मोदकांना छान अशा मी पाडते. तर अशा प्रकारे अगदी हळूवार मोदकाच्या जी पारी आहे त्याला प्रेस करून तिन्ही बोटाच्या साहाय्यानं आपल्याला ह्या पाकळ्या किंवा ज्या कळ्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत. तर काही जण पहिल्यांदा सारण ठेवतात नंतर कळ्या पाडतात. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं करा. तर मी पहिल्यांदा कळ्या पाडून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरते. आता याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आता सारण भरायला अजिबात कंजूशी करायची नाही. भरपूर सारण भरायचं म्हणजे छान मोदक रसरशीत असे होतात. तर सारण टाकल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही हातांचा वापर करून आपल्याला मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. तर डाव्या हातावरती मी मोदक ठेवलेला आहे आणि उजव्या हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे मोदकाच्या ज्या कळ्या किंवा पाकळ्या आहेत त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. अगदी हलक्या हातानं त्याला गोल गोल फिरवत बंद करायचं आहे. पाहू शकताय. हाताला गरज वाटल्यास थोडंसं तेलसुद्धा तुम्ही लावू शकता आणि अगदी सहजपणे छान असा कळीदार असा मोदक आपला बनून तयार होतो. तर मोदकाचं पीठ मळताना तेलाचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर मोदक आपण जेव्हा उकडतो तेव्हा मोदकांना तडे जातात. त्याच्यामुळे असे मोदक बनवताना थोडं जास्त हाताला तेल लावलं तरी चालेल, पण पीठ मळताना तेलापेक्षा पाण्याचाच वापर करा. आणि पाहू शकता छान कळीदार असा आपला मोदक तयार झालेला आहे. अगदी सुबक दिसत आहे आणि पाहू शकता अगदी सहजपणे मी बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. सुरुवातीला थोडे मोदक बिघडतील, पण तुम्ही जर जसं जसं करत जाल मोदक तसं तसं तुम्हालासुद्धा छान असे कळीदार मोदक नक्कीच जमतील. तरी ते एक मोदक बनवून झालेला आहे. मी आणखीन एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते. तर हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे, गोळा करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं तेल लावून आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. तर पारी करताना पारीच्या ज्या कडा आहेत त्या शक्यतो प्रेस करून पारी बनवून घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा कळ्या पाडतो तेव्हा कळ्या छान अशा नाजूकसुद्धा येतात आणि तिथं वरचा जो शेंड्याचा भाग असतो मोदकाचा तिथं जास्त पीठ राहत नाही. तर अशा प्रकारे परत मी ह्या पारीलासुद्धा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. भरपूर सारं सारण भरलेलं आहे आणि हलक्या हाताने या कळ्या किंवा पाकळ्या ज्या आहेत मोदकाच्या त्या बंद करून घेतलेल्या आहेत. आणि पाहू शकता हा सुद्धा अगदी छान सुबक असा मोदक तयार झालेला आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा स्टीमर उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचा आहे किंवा एखाद्या भांड्यात चाळणीमध्ये तुम्ही उकडणार असाल मोदक तर भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर माझी जी स्टीमर प्लेट आहे ती थोडीशी छोटी आहे,
म्हणून इथं मी 6 ते 7 मोदक बनवून घेतलेले आहेत. आता आपण ज्या स्टीमर प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये वगैरे मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत, त्याला थोडंसं तेल अशा प्रकारे पुसून घ्यायचं, म्हणजे मोदक उकडल्यानंतर त्याला चिकटून राहणार नाहीत, पटकन निघले जातील. अशा प्रकारे स्टीमर प्लेटमध्ये मी मोदक ठेवलेले आहेत. तुमच्याकडे केसर असेल तर मोदकांना केसरसुद्धा लावा आणि नंतर स्टीमरमध्ये ठेवा. तर हे सर्व मोदक मी स्टीमर प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आणि हे स्टीमरमध्ये ठेवून एक 10 ते 12 मिनटं ह्याला व्यवस्थित असं उकडून घ्यायचं आहे. आणि एक 10 ते 12 मिनटानंतर पाहू शकता छान असे आपले मोदक उकडले गेलेले आहेत. आणि उकड काढल्यानंतर मोदकांची साईज थोडीशी मोठी होते. तर एक माझा मोदक इथं सुटलेला आहे, म्हणजे मी कळ्या बंद करताना थोडंसं सुटं राहिलं वाटतं आणि ते सुटलेलं आहे. त्याच्यानंतर हे छान असे आपले लोण्यासारखे मऊ, पांढरे शुभ्र आणि कळीदार असे मोदक तयार आहेत. तुम्हीसुद्धा हे मोदक नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कसे वाटले मोदक. आणि चला तर मग पटकन ही मोदकाची बनवता ते रेसिपी सुद्धा नक्की मला ट्राय करा कमेंट्समध्ये आणि कळवा. कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कसे झालेले आहेत मोदक. त्याचबरोबर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसह एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.